जे आपले खेळाडू आहेत कृपया आपण ते शिमारीचे बाहेर बसा प्लीज. सुभाषजी बत्तिनी साहेब आम्ही विनंती करतो आपण शिमारीचे बाहेर बसा प्लीज. सहकार्य करा. चला देवानंद भवीर प्लीज प्लीज सहकार्य करा. आणि आपल्या गावातील जे काही समाजसेवक प्रतिष्ठित व्यक्ती या क्रीडानगरीमध्ये आपण उपस्थित असाल तर आपण व्यासपीठावरती येऊन या मेगा फिनाले सामना पाहायचा आहे. तर मित्रांनो आपण जाऊया या मेगा फिनाले सामन्याकडे. अगदी एकाच गावातील दोन संघ स्वर्गीय कुसुमबाई किसन पाटील स्मृतिचषक 2022 या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला मेगा फिनाले सामना खेळताना पाहायला मिळत आहेत. चला लारा सर आणि दिलीप पाटील सर आपण फक्त 20 मिनिटं द्यायचे आहेत जय बजरंग कारिवली संघासाठी प्रथम गोलंदाजी करताना. तर सलामी जोडी अगदी खेळपट्टीवर पोहोचलेली आहे. बाला आणि गजा स्ट्राईकवर बाला आहेत तर नॉन स्ट्राईकला आहेत गजा. गोलंदाजीतील प्रल्हाद. जय बजरंग कारिवली या संघाचे आज परशु इन ऍक्शन मध्ये नाही आहेत. चला हरकत नाहीये कामगिरी चांगली झालेली आहे. अगदी चौथ्या मानकुले संघाला पराभूत करून जय बजरंग कारिवली संघ अंतिम फेरीमध्ये खेळतोय. पहिला चेंडू प्रल्हाद यांचा पहिला चेंडू अगदी ऑन साइडला खेचलाय. डीप मधून क्षेत्ररक्षक चेंडूला उचलून फेकी करतील. संधी होती स्ट्राईक रोटेट करण्याची आणि ते बाला यांनी आपलं स्वतःच आणि संघाचं खाता आपण ओपन केलेलं एका धावेनी. अगदी 43 धावांचं लक्ष जोगेन पाटील आणि मिलिंद यांनी सहजरित्या पूर्ण केलं होतं. चौथ्या मानकुली ए संघाच्या अगेन्स्ट इथे लाईन चुकीची. अगदी लेग स्ट्रिकच्या बाहेरचा चेंडू होता आणि पंच लारा सरांनी त्याला दंड म्हणून वाईट घोषित केलेले. अतिरिक्त धावसंख्येने संघाची धावसंख्या 2 वर पोहोचते. इथे बॅट काट चेंडू शॉट फाईन लेग रिजनवर इनफिल्डच्या आतमध्ये आहे अडवला जातोय. फास्ट थ्रो केला होता क्विक थ्रो अगदी. एक धाव इथे गजाच्या बॅट मधून आलेली आहे. एकूण धावा झाले ते 3. 2 चेंडू मध्ये 3 धावा. बघूया अगदी आपल्या सिनियर संघासमोर किती धावांचं लक्ष उभं करतोय मार्कंडे कारिवली हा संघ. अगदी चिकणे सर सिनियर मला वाटतं मार्कंडे कारिवली संघाला बोलावं लागेल कारण की संघटनेमध्ये सर्वप्रथम मार्कंडे कारिवली संघाचं आगमन झालं त्या षटकार. आणि अगदी बघा इथे झेल देखील ड्रॉप झाला आणि षटकार देखील आला म्हणजे मौका भी दिया और छक्का भी दिया. बाला यांनी आज षटकार ठोकलेले आहे आणि धावसंख्या आता झाली ती 9 धावा. दोन्ही संघ एकाच गावातील आहेत आणि दोन्ही संघातील खेळाडूंना एकामेकाचे चांगले डावपेच हे माहीत असतील. प्रल्हाद ओव्हर द विकेट. अगदी हा चेंडू देखील चांगला आहे इनफिल्डच्या आतमध्ये अगदी मिड विकेट वर चांगलं क्षेत्ररक्षण. शॉर्ट मिड विकेट वर क्षेत्ररक्षक अगदी दक्ष होते. मला वाटतं तिथे मेघनाथ आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण झालं होतं. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये. विकासजी पाटील VNV ट्रान्सपोर्टचे मालक विकासजी पाटील आपण देखील व्यासपीठावरती यायचं आहे. आपलं एकविरा पिंपलनेर 40+ संघाच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. विकासजी पाटील 2 धावा धावून पूर्ण केली आहेत आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती 12 वर. विकासजी पाटील प्रल्हाद गजे यांच्यासाठी हा चेंडू अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू होता. क्षेत्ररक्षक अगदी तिथे उपस्थित आहेत. फक्त आणि फक्त एकच धाव येईल. एका धावेने संघाची धावसंख्या पोहोचते ती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद जिंदाबाद 13 धावा.
अगदी पहिल्या ओव्हरमध्ये 13 धावांची भागीदारी गजा आणि बाला या दोन फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. बाला केलतात 8 वर तर 4 वर केलतात गजा. तर निश्चितच RR ट्रान्सपोर्ट इंटरप्राइजेस अगदी दिवेगावचे नामांकित उद्योजक रणजित शेठ म्हात्रे यांचा देखील आपण कटआउट पाहतोय. त्यानंतर चंद्रकांतजी भोईर माजी सरपंच ग्रामपंचायत वाल, त्यानंतर आमचे पिंपळनेर गावचे माजी सरपंच फुलाजी इताळकर आणि सूरज पाटील असे बरेचसे कटआउट या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय. त्यानंतर जो खेळाडू कक्ष आहे राजूदादा पाटील मनसे आमदार, त्यानंतर मोसमजी पाटील बरोडी गावचे नामांकित उद्योजक आणि त्यानंतर आपले 2 गोल्डमॅन वेलेगावचे बालाराम पाटील आणि पिंपळनेर गावचे या स्पर्धेचे प्रणेते सदानंद पाटील. 2 धावा इथे धावून पूर्ण केलेत. धावसंख्या 15 वर. इनसाइड आउटचा चांगला फटका. एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी गजाच्या बॅट मधून येतोय हा चौकार. चौकारांनी धावसंख्या झाली ती 19. 8 चेंडूमध्ये 19. अतिशय चांगली फलंदाजी, चांगली भागीदारी, चांगली पार्टनरशिप या 2 खेळाडूंच्या माध्यमातून पाहायला मिळते. दोन्ही फलंदाज अगदी चांगली फलंदाजी करतायत. इथे देखील चांगला फटका आहे. अगदी कव्हर पॉइंट रिझनच्या वरून हा फटका खेळलेत सोजन यांच्याकडून. चांगलं क्षेत्ररक्षण आणि 2 धावा इथे पूर्ण. चांगला बॅकअप आहे. अगदी बघा स्क्वेअर लेग पंचांच्या बाजूनी अगदी खेळाडू तिथे दक्ष होते आणि धावसंख्या आता 2 ने वाढून झाली ती 21. 9 चेंडूमध्ये 21 आल्यात आणि अजूनही 15 चेंडूंचा खेळ बाकी आहे. संघनायक जोगेन पाटील चेंडू हाताळतायत आणि इथे हवाई सपार चेंडू सीमा पार. 7 धावांसाठी गजाच्या बॅट मधून येतोय चौकारानंतर हा उत्तुंग षटकार. काय फलंदाजी आहे, अगदी दे धनाधन. 18 वर खेळतोय आणि 8 वर खेळतोय बाला. एकूण टोटल धावसंख्या ती 27. 10 चेंडूंचा खेळ पूर्ण आणि काय फलंदाजी, अगदी ठोकाम ठोक चौकार षटकार. या इथे अगदी आउटसाइड ऑफ स्टंप वर चेंडू ठेवला होता. इनफिल्डच्या आतमध्ये चेंडू प्रल्हाद यांनी उचललाय. एकच धावी. एका धावीने आता संघाची धावसंख्या पोहोचती ती 28. 11 चेंडूमध्ये 28 धावांची भागीदारी या पहिल्या सलामीर जोडीने बनवलेली आहे. चांगली सुरुवात आहे. बघा नाणेफेकी जिंकून अगदी जो निर्णय घेतला होता तो निर्णय तरी योग्य वाटतोय मार्कंडे कारिवली संघाच्या संघनायकाचा. या इथे चांगला चेंडू, मात्र तितक्या चांगल्या पद्धतीने चेंडूला खेळलेत. सोजन चेंडूला उचलतील. दुसरी धाव इथे कंप्लीट आणि इथे दुसऱ्या षटकाची समाप्ती आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 15च्या सरासरीनं बिनबाद 30 धावा इथे बनवलेल्या आहेत. चांगली टोटल आहे. बघा 12 चेंडूमध्ये 30 म्हणजे आता येणारे अजून 12 आहेत चेंडू आणि 10 विकेट हातामध्ये. जर 25 पेक्षा जास्त नक्कीच धावसंख्येकडे आता पाहत असेल मार्कंडे कारिवली, मात्र ते मान्य होईल का सोजन आणि संदीप नाईक या गोलंदाजांना. चांगली टोटल आहे. अगदी 12 चेंडूमध्ये बिनबाद 30 धावा अंतिम मेगा फिनाले सामन्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी थोडंसं फास्ट केला, कारण की बघा आपल्याला दुसऱ्या डावातून खेळायचं आहे. संदीप नाईक फास्ट घ्या मित्रांनो. सांघिक तिसरे षटक. संदीप नाईक याचा पहिला चेंडू अगदी ऑन साइडला खेळलेत. मिलिंद चेंडूला उचलतोय
आणि ते एकापेक्षा जास्त काही नाही. एकानी धावसंख्या वाढून होईल ती 31. 11 चेंडू हातामध्ये, 10 विकेट पूर्णपणे आहेत आणि 11 चेंडूवर बघूया काय आक्रमण केलं जाईल. काय उलट अगदी अचूक टप्प्यावर चांगली गोलंदाजी करून त्यांना क्षेत्ररक्षणाची चांगली साथ मिळेल. गोलंदाज संदीप, आणि या इथे अगदी आउटसाइड लेग स्टंप. मात्र मी एसटी रक्षकाचं कौतुक करेन, अतिशय चांगल्या पद्धतीने लेग स्टिकवरचा चेंडू इथे पकडलेले आहे एसटी रक्षकांनी. अगदी क्लोज एसटी रक्षक आहेत. धावसंख्या 32. धावा. या इथे पुन्हा एकदा आउटसाइड लेग स्टंप आणि पंच लारा सरांचा पुन्हा एकदा वाईटचा इशारा येतोय. धावसंख्या झाली ती 33 धावा. कुठेतरी संदीप नाईक आपली लाईनेत लेंथ इथे खराब टाकतोय. अगदी पहिल्या दोन्ही गोलंदाजांनी बघा 30 धावा खर्च केल्या. पहिल्या ओव्हरमध्ये 13, दुसऱ्या ओव्हरमध्ये 17. या इथे चांगल्या चेंडूच्या हाताळणी बाला यांना बीट केलेले आहे. चांगल्या चेंडूच्या हाताळणी संदीप मार्फत. तिसऱ्या ओव्हरचे आतापर्यंत 4 चेंडू टाकले, त्यामधले 2 वाईट आहेत आणि 2 लिगली चेंडू झालेले आहेत. म्हणजे 4 चेंडूंचा खेळ अजूनही संदीप याच्या ओव्हर नंबर 3चा बाकी आहे आणि धावसंख्या ती 33. या चेंडूवर अगदी सुमधुर आवाज आणि इथे षटकार येतो आणि किरण पाटील यांनी हा झेल टिपलेला आहे आणि आपले बालेमामा त्यांना नक्कीच 200 रुपयाचं कॅश प्राइज देतील. अगदी बघा झेल पकडला आणि त्यांनी लगेच आपल्या पॉकेटमधून 200 रुपये हे किरण याला देण्यासाठी दिलेले. धन्यवाद बालेमामा. आपल्या पिंपलनेर गावचे बालेमामा किरण पाटील बावल्या ग्रुपचे ते सर्व आहेत. आणि इथे अजून एक चांगला फटका येतोय, हा चौकार. आणि बघा ह्या चौकारांनी धावसंख्या 43. तर किरण पाटीलला अगदी आम्ही हे 200 रुपयाचं कॅश प्राइजचं वितरण करतोय. मी मदनजी पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते 200 रुपये किरण पाटील याला द्यायचे. धन्यवाद. वेलकम. काही मान्यवरांचे क्रीडानगरीमध्ये शुभ आगमन होते. आपली गाडी घेऊन यायचे. या आपण दिव्या अंजूर गावचे नामांकित उद्योजक रणजित सेठ म्हात्रे यांचे या क्रीडानगरीमध्ये शुभ आगमन होते. वेलकम, सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम. स्वर्गीय कुसुमबाई किसन पाटील स्मृती चषक 2022 या क्रिकेट स्पर्धेचा हा मेगा फिनाले सामना आपण पाहतोय. वेलकम रणजित शेठ म्हात्रे दिव्या अंजूर गावचे नामांकित उद्योजक यांचं मंचावर शुभ आगमन झाले आणि एकविरा पिंपलनेर 40+ संघाच्या वतीनं शेठ आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम. 17 चेंडूंचा खेळ पूर्ण आणि धावसंख्या ती 44. बिनबाद जिंदाबाद. 44 धावा. मार्कंडे कारिवली आणि जय बजरंग कारिवली दोन्ही संघ एकाच गावातील मेगा फिनाले सामना खेळतायत. चांगला ट्रेकिंग ड्राईव्ह इथे प्रल्हाद उपस्थित आहे एक्स्ट्रा कव्हर रिजनवर आणि इथे एक धाव ही कंप्लीट केली आणि ओव्हर नंबर 3 चा खेळ देखील पूर्ण झालेला आहे आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 45. चांगली टोटल. वेलकम मंगेश. अगदी रणजित शेठ म्हात्रे देखील या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी इथे उपस्थित झालेले आहेत. दिव्या अंजूर गावचे नामांकित उद्योजक तसेच आमच्या पिंपलनेर गावचे उद्योजक
मदनजी रामा पाटील हे देखील उपस्थित आहेत. चला शेवटचा आणि अंतिम चौथं षटक असेल. गोलंदाज येथील सोजान फास्ट केला मित्रांनो. शेवटचे 6 चेंडू. गोलंदाज सोजन गजा यांच्यासाठी पहिला चेंडू अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू टाकतोय आणि ते फलंदाज बघा आमच्या स्क्वेअरलेग पंचांनी कुठलाही इथे इशारा केलेला नाहीये. फलंदाज नाबाद असतील. चांगल्या चेंडूच्या हाताने अगदी परफेक्ट यॉर्कर. सौजन एक चांगले गोलंदाज आहेत जय बजरंग कारिवली संघाचे. बघा चिकणे सर सलामीर जोडीने तब्बल 19 चेंडू मध्ये 45 धावांची भागीदारी आणि या इथे झेल उडाले. संदीप नाईका वैदिशा लॉंग ऑफ सीमारेषेवर उभे होते आणि इथे झेल टिपलेले आहे. पहिला विकेट अगदी 20 चेंडू मध्ये आलेली आहे आणि धावसंख्या आहे ती 45. 45. 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 21 वर खेळतोय. 12 सॉरी बाद होण्यापूर्वी 12 मध्ये 21चं योगदान दिलं. महेंद्र येतोय क्रमांक 3 वर आणि अगदी 4 चेंडूंचा खेळ शेष आहे. बघूया स्ट्राईक वर बाल आहेत. 45 धावा झाल्यात. आणि अगदी अंदी कार्पेट चेंडूला केले संदीप पाटील चेंडूच्या समोर आणि इथे येथील 2 धावा. धावसंख्या 2 ने वाढून झाली ती 47. अगदी कुठेतरी थोडंसं कमबॅक केलेले आहे सोजन यांनी. अगदी पहिल्या ओव्हरमध्ये 13 17 15 आणि इथे 3 चेंडू नंतर 2 धावा. अतिशय चांगला फटका आहे. गली क्षेत्रामधून चेंडू ट्रॅव्हल होतोय. डीप थर्डमॅन सीमारेषेमधून चेंडूला उचललाय आणि इथे फलंदाज धावचीत बाद. बाला बाद झालेत. एकच धाव येईल. धावसंख्या 48. 48 वर धावसंख्या पोहोचलेली आहे आणि पहिल्या डावातील शेवटचा आणि अंतिम चौथं षटक सुरू आहे आणि पहिल्या 4 चेंडूंचा खेळ पूर्ण झालेला आहे. बघूया फलंदाज ईश्वर येतोय. ईश्वर आणि महेंद्र ही नवकी जोडी आहे. फक्त 2 चेंडू खेळायचे आहेत. बघा बाला यांनी देखील 24 धावांचं योगदान दिलं. अतिशय चांगला ट्रॅकिंग ड्राईव्ह आपण पाहतोय. 1 धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि थ्रो थोडासा खराब. बघूया तिसरी धाव इथे पूर्ण केली जाते आणि धावसंख्या आता 3 ने वाढून झाली ती 51. 50 धावा क्रॉस झालेले आहेत चिकणे सर. मेगा फिनाले सामना खेळतायत आणि अगदी 51 ही टोटल आपण मार्कंडे कारिवली संघाच्या फलकावर पाहतोय. शेवटचा चेंडू पहिल्या डावातील गोलंदाज सोजान समोर फलंदाज आहे महेंद्र आणि अगदी शेवटच्या चेंडूवर देखील 1 धाव येईल का तर नाही. फलंदाज ईश्वर धावचीत बाद आणि इथे 52 धावांचं लक्ष ठेवलेले आहे. अगदी या स्पर्धेचा अंतिम करंडक उचलण्यासाठी जय बजरंग कारिवली संघासमोर मार्कंडे कारिवली संघाने तर लगेच आपण आपलं क्षेत्ररक्षण लावण्यासाठी मार्कंडे कारिवली संघाच्या संघाने आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे आणि जय बजरंग कारिवली संघाने देखील आपली सलामीर जोडी लगेच खेळपट्टीकडे रवाना करायची आहे. धन्यवाद. तर धन्यवाद मित्रांनो. निश्चितच आपण एकविरा पिंपळनेर 40+ आयोजित
स्वर्गीय कुसुमई किसन पाटील स्मृतिचषक 2022 या क्रिकेट स्पर्धेचा मेगा फिनाले सामना पाहतोय आणि निश्चितच जेव्हा प्रत्यक्ष दुसऱ्या डावाला सुरुवात होईल तेव्हा आपण समालोचन कक्षामधून ऐकूया ज्ञानेश्वर चिकणे सरांना. बघूया कशा प्रकारे 52 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग केला जाईल जय बजरंग कारिवली संघाकडून की या उलट मार्कंडे कारिवली संघ चांगली गोलंदाजी करेल या आपल्यापर्यंत धावतं समालोचन पोहोचवतील आमचे सहकारी समालोचक ज्ञानेश्वर चिकणे सर. खूप धन्यवाद आमचे मित्र या ठिकाणी. नक्कीच कल्याण किनी सर आपण आपल्या चांगल्या आवाजात या स्पर्धेमध्ये रंग भरला. त्यानंतर सुनीलजी शेळके सर आपलंही खूप खूप धन्यवाद एकविरा पिंपळनेर संघाच्या वतीने. कारण बघा कुठलीही स्पर्धा असली त्यासाठी चांगलं आयोजन नियोजन आवश्यक असतं, मात्र समालोचन आणि पंचांची भूमिकाही अतिशय महत्त्वाची असते. गेले 3 दिवस सुनील शेळके सरांना आपण ऐकता, काळीराम केणी सरांना ऐकता, न थकता आणि न कुठली कुरकुर करता समालोचन त्यांनी या ठिकाणी केलं आणि अतिशय चांगल्या दर्जाचं उत्तम दर्जाचं समालोचन त्यांच्यामार्फत झालेलं आहे. विकास पाटील आपलं हार्दिक स्वागत आहे. व्ही ट्रान्सपोर्टचे सन्माननीय मालक आमचे मित्र विकास पाटील या व्यासपीठावर उपस्थित झालेले आहेत. पिंपळनेरचे उद्योगपती. चला मार्कंडे कारिवली संघ, नंतर आपण तक्रार करू नका की तुम्ही आम्हाला सतत वॉर्निंग देत असता. प्लीज आपण वॉर्निंग द्यायच्या आत आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या. इथे बघा जय बजरंग कारिवली संघाने गोलंदाजी करताना चांगलं सहकार्य केलेलं आहे. विचार केला तर त्यांनी फक्त आणि फक्त 16 मिनिटांमध्ये आपले 4 षटकं पूर्ण केलेली आहेत. तुम्ही चांगलं सहकार्य करा ही विनंती करतो मी. गजाने आज फलंदाजीमध्ये मजा आणली. आता गजा मात्र गोलंदाजीमध्ये कशा प्रकारे मजा आणतो बघूया. कारण 52 धावांचं लक्ष्य आहे आणि 52 धावांचं लक्ष्य पूर्ण जर केलं तर जय बजरंग कारिवली संघाचं स्वप्न चौथ्यांदा स्वप्न पूर्ण होईल अंतिम विजेतेपदाचं. आणि मार्कंडे कारिवली संघाने या धावा जर रोखल्या तर त्यांचं पहिलं स्वप्न पूर्ण होईल. नवीन 40+ क्रिकेट संघटनेच्या इतिहासामध्ये मित्रांनो तिसऱ्यांदा असं घडते की एकाच गावातील 2 संघ हे अंतिम फेरीमध्ये पोहोचलेले आहेत. प्रथम आपण बघितलं गावदेवी स्पोर्ट दिवे संघाने जी स्पर्धा आयोजित केली होती काळ्ळेरच्या मैदानावर, तिथे चौथा हिरो मानकुली बी आणि ए अंतिम फेरीमध्ये पोहोचले होते. त्यानंतर मागे जी स्पर्धा झाली गावदेवी स्पोर्ट दिवे संघाची, त्याच्यामध्ये जयदुर्गा सुरी ए आणि बी हे दोन्ही संघ अंतिम फेरीमध्ये पोहोचलेले होते. इथे मार्कंडे कारिवली आणि जय बजरंग कारिवली हे 2 संघ अंतिम फेरीमध्ये पोहोचलेले आहेत. 52 धावा करायचे आहेत. समोर ए जोगेन आणि पहिला चेंडू उडवण्याचा प्रयत्न. इथे क्षेत्ररक्षक ओहो ये कॅच नाही आपने मॅच छोडा आहे. कारण असे झेल 38 सर्कलमध्ये नेहमीच घेतले जातात आणि किती अंदाज लावायचा तो लावू शकत होता तुम्ही त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक मात्र झेल सुटलेला आहे. मनात नक्कीच गुदगुल्या होत असतील जोगेनच्या, कारण सोपा झेल सोडलेला आहे आणि अशा वेळी सोडलेला आहे की ज्यावेळी जोगेनला केलपट्टी उभं राहणं अतिशय आवश्यक आहे. धावसंख्या एका धावेने श्री गणेश होतोय धावसंख्येचा जय बजरंग कारिवली संघाच्या. क्षेत्ररक्षण बघूया कशा प्रकारे. शॉर्ट थर्डमॅनला आपण सुभाष बत्तीने यांना पाहू शकतो. हा फुलटॉस आहे आणि फुलटॉसला मात्र पोहोचवलेला आहे डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पार षटकार. अतिशय सुरेख फटका, अतिशय सुरेख फटका आपण ॲक्शन रिप्लेमध्ये पाहू शकत आहात की कशा प्रकारे हा फटका खेळला होता. लोअर फुलटॉस चेंडू, शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट पॉईंट आहे, शॉर्ट कव्हर, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ, चेंज ऑफ पेस आणि या इथे मात्र जाळ्यात अडकतोय मिलिंद. यष्टी रक्षक अतिशय सुरेख झेल घेतोय. मिलिंदला जावं लागेल खेळपट्टी सोडून.
माझी माऊली कविरा मायचा हाय जरा आदरी कोल्यावरी हाय नजर तिची दर्या सागरा बघा, जय बजरंग कारिवली संघ एक कम्प्लीट प्रोफेशनल संघ आहे. सलामीचे जोगेन आणि परशु नेहमी ते येत असतात. यामधील एक जर कोणी बाद लवकर झाला तर नक्कीच मिलिंद लिडिंग करतोय. त्यानंतर संदीप नाईक आहे. असे चांगले चांगले, त्यानंतर संदीप पाटील आहेत. असे चांगले चांगले फलंदाज नेहमी फलंदाजीमध्ये स्वतःला लीड करत असतात आणि हीच खासियत आहे जय बजरंग कारिवली संघाची. जशी कोळशाची खाण असते आणि त्यामध्ये नक्की तुम्ही जितकं खोदत जा तितकं तुम्हाला कोळसा मिळेल. हे बघा, मी सांगितलं होतं की प्रत्येक फलंदाज स्वतःला लीड करतोय. इथं प्रल्हादने स्वतःला लीड केलेलं आहे. व्हॉट अ शॉट, षटकार. ओढाईच्या भेटीची माझ्या मनाला लागली ओढाईच्या भेटीची मन स्वप्नामंदी दिसते वाट कारली डोंगराची मन सपनामंदी दिसते. बघा, मी उदाहरण देत होतो की कोळशाच्या खाणीमध्ये जसं तुम्ही किती खोदत जा चांगल्या दर्जाचा कोळसा मिळतो. त्याप्रमाणे जय बजरंग कारिवली संघाचे तुम्ही किती फलंदाज बाद करा, एकाहून एक सरस फलंदाज खेळपट्टीवर येतील. इथे प्रल्हादने एक जबरदस्त षटकार खेचला आहे. ओहो, आणखी एक चांगला फटका. मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहेत. प्रयत्न चांगला होता, मात्र त्या प्रयत्नांना यश आलेले नाहीये. 14 धावा धावफलकावर लागलेले आहेत. 52 करायचे आहेत. पहिलं पॉवर प्लेचं षटक गजा हाताळतोय. गजाने स्वतःला लीड केलं. फलंदाजी करताना 21 धावा केल्या, 24 धावा आल्या बाळाच्या बॅटमधून. महेंद्र अपयशी ठरला. ईश्वरने 3 धावा केल्या. मात्र इथे गजा पहिलं षटक कुठे ना कुठे महागडं टाकतोय. फुलटॉस चेंडू. हो, चांगले क्षेत्ररक्षण. या क्षेत्ररक्षकाला जर बीट करून चेंडू गेला असता तर स्क्वेअर लेग सीमारेषा क्लिअर झाली असती. बघूया काय घडलंय. इथे 2 धावांच्या पॅनल्टीचा सामना करावा लागतोय मार्कंडे कारिवली संघाला. बघा, तुम्हाला जेव्हा बाद करण्याची संधी मिळते ना तेव्हा बाद करून घ्या. कारण मी बऱ्याचशा अशा स्पर्धा, बरेचसे सामने बघितले आहेत की ज्या फलंदाजाला तुम्ही बाद करत नाही तोच फलंदाज नंतर खूप त्रासदायक ठरत असतो. आणि ते प्रल्हादच्या बाबतीत तसं होऊ शकतं. या 2 अतिशय महत्त्वाच्या धावा पॅनल्टीच्या 2 धावा आलेल्या आहेत. पहिल्या षटकात 17 धावा, उर्वरित 3 षटकात अजून 35ची आवश्यकता. 18 चेंडू 35ची आवश्यकता. चला, टाइमपास करू नका प्लीज. बघा, सूर्य अस्ताला चाललेला आहे. सुंदर दृश्य आपण नक्कीच पश्चिमेला पाहू शकतो. सूर्यनारायण अस्ताला जात आहे. आणखी एक आपल्या आयुष्यातील दिवस कमी होत आहे. मात्र येणारा पुढचा दिवस प्रत्येकाच्या आयुष्यात एक चांगला दिवस असावा, याच शुभेच्छा. ह्या 2 संघांना आपण शुभेच्छा देऊया. एखादा संघ नक्कीच अंतिम विजेता ठरेल, एक संघ सेमीफायनल विजेता ठरेल. मात्र चांगला प्रयत्न केलेला आहे आतापर्यंत या दोन्ही संघांनी या स्पर्धेमध्ये. जोगेन समोर असेल, गोलंदाजीमध्ये बदल होतोय. आपलं प्रमुख अस्त्र महेंद्रला आता मात्र अटॅकवर लावलेलं आहे. चांगला टर्न आहे इथे सुभाष बत्तीनी यांचा. मी तर म्हणेन खूप चांगली कॅप्टन्सी. इथे महेंद्र जर यशस्वी झाला 1-2 विकेट घेण्यात तर सामन्याचं चित्र बदलू शकतं. इथे शॉर्ट पिच चेंडू, नक्की चेंडूला खेळून काढले स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. चेंडू सीमारेषा पार, चौकार. सलामीची जोडी आली होती जोगेन आणि मिलिंद एक षटकार करून आपलं काम करून गेला. त्यानंतर जोगेनच्या खांद्यावर जबाबदारी वाढली. प्रल्हादने त्याला चांगली साथ दिली एक षटकार खेचून. खूप प्रयत्न करावे लागतील अंतिम सामना जिंकायचा असेल तर, खास करून गोलंदाजी करताना, क्षेत्ररक्षण करताना मार्कंडे कारिवली संघाला. हा संघ बऱ्याच दिवसातून मोठा सामना खेळतोय. कदाचित अनुभवाची कमी नक्कीच जाणवेल त्यांना मोठ्या सामन्यामध्ये खेळण्याची. ओहो, इथे बॅकफुटला गेले फलंदाज जोगेन. एक स्विंगिंग चेंडू बघितला आपण.
पडल्यानंतर नक्कीच अँगल डिलिव्हरी आतमध्ये आला, बॅकफुटला गेले होते. एक जोरदार कट शॉट मारण्याचा प्रयत्न केला होता जोगेनने. धावसंख्या 21 वर पोहोचलेले. हा चेंडू बॅटवर आलेला आहे आणि जाईल चेंडू लॉंग लेग सीमारेषा पार, चौकार. सपनाने आईली माय माझी, सपनाने आईली माय गो, सपनाने आईली माय माझी, सपनाने आईली माय गो. येतो बोलावा. बघा, मोठ्या सामन्यामध्ये प्रोफेशनलाइज खेळ कसा खेळावा याचा मी तर म्हणेन अनुभव नाही आहे मार्कंडे कारिवली संघाला, आणि जय बजरंग कारिवली संघाकडे तो अनुभव खूप आहे, कारण अनेक मोठे सामने या संघाने खेळलेले आहेत. इथे मात्र चेंडूला खेळून काढलेल्या कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू जाईल सीमारेषा पार, चौकार. होरी कारू आम्ही हो जातीचे कोली रहू दानन, होरी कारू आम्ही हो जातीचे कोली, सागरा संगे खेळू आम्ही हो मर्दानी कोली र सागरा. खूप चांगल्या पद्धतीने फलंदाजी करतोय जोगेनं, स्वतःला लीड केले. 3 चौकार मारून 13 धावांवर खेळतोय, आणि जोगेनचा पहिल्याच चेंडूवर झेल सोडला होता. आपटलेला चेंडू, ऑफ स्टंप किंचित सोडणारा चेंडू, मात्र स्वतःवरच नाराज आहे फलंदाज जोगेन. धावसंख्या धावफलकावर लागलेली 29, अजून बराच पल्ला आहे, मात्र त्यासाठी चेंडूही बरेच आहेत. तब्बल 13 चेंडू आहेत आणि धावा करायच्या आहेत 23. खोदून काढलेला आहे. काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, क्षेत्ररक्षक चूक करतोय, आणि इथे काय होईल, प्रल्हाद धावबाद होऊन परतलेला आहे. वेलकम श्याम पाटील, गावदेवी वेले संघाचे संघनायक. आपण देखील व्यासपीठावरती यायचंय. तर कारिवलीवरून युवा नेता वैभव पाटील याचकडून दोन्ही संघांना ऑल द बेस्ट आलेले आहेत. मात्र वैभव पाटील सध्या ऑल इज वेल जय बजरंग कारिवली संघासाठी आहे. मार्कंडे कारिवली संघ कुठे ना कुठे अडचणीत आहे. धन्यवाद वैभव पाटील, युवा नेते कारिवली गावचे. आपला या स्पर्धेच्या माध्यमातून मी स्वागत करतोय. 30 धावा झालेल्या 2 षटकामध्ये 15च्या सरासरीने. 2 धावांची जी पॅनल्टी लागलेली आहे ती कुठे ना कुठे बघूया नुकसानदेह ठरते का मार्कंडे कारिवली संघाला. ईश्वरला गोलंदाजीसाठी पाचारण केलेले. ईश्वर, खराब चेंडू आहे, नक्कीच खराब चेंडू आहे. ऑफ साईड, ऑफ स्टंप. पंच दिलीप सरांचा इशारा वाईटचा. 31 धावा धावफलकावर लागलेले आहेत. तिन्ही पंचांनी मात्र कामगिरी या स्पर्धेमध्ये अतिशय चांगली केलेली आहे. ओहो, व्हाट अ शॉट, लॉंग एज 6. संदीप पाटीलच्या बॅटमधून हा षटकार. 37 धावा झालेले आहेत. फक्त 15 धावांची आवश्यकता. 11 चेंडू 15 धावांची आवश्यकता. जुन्या चेंडूची फेक करा. मी मगाशीच म्हटलं होतं की कारिवली संघ कंप्लीट प्रोफेशनल संघ आहे. तुम्ही त्यांचे किती फलंदाज बाद करा, कुठला तरी फलंदाज खेळपट्टीवर येईल आणि तो स्वतःला लीड करेल, स्वतःला नक्कीच झोकून देईल, असा झोकून देईल की तो स्वतःच्या खांद्यावर पूर्ण सामना घेईल आणि खेळ करेल. आणि इथे आपल्याला तेच पाहायला मिळते. कंप्लीट टीम वर्क जे बजरंग कारिवली संघाचं या ठिकाणी दिसतंय. बघा, प्रथम गोलंदाजी करताना 3 गोलंदाज महाग ठरल्यानंतर सौजन्य चांगली
गोलंदाजी केली. धावसंख्या धावफलकावर लागलेली 37. फोकस बंद करा. लाईट जी लावलेली ती बंद करा प्लीज. खेळण्याचा प्रयत्न नाही. असे चेंडू धोकादायक आहेत. नक्कीच खास करून मार्कंडे कारिवली संघाला धोकादायक आहेत. 38 धावा झालेल्या आहेत. जिंकण्यासाठी 14 धावांची आवश्यकता. या सीझन मधील चौथं विजेतेपद पटकावेल का जय बजरंग कारिवली? हा चेंडू जातोय लॉंग लेग, सीमारेषा पार, चौकार. तुझ्या पायऱ्या 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 चारीना तुझ्या पायऱ्या पायऱ्या पायऱ्या. या चौकाराने धावसंख्या 42 वर पोहोचलेले. बघा शेवटचं जे षटक टाकलं सौजनने ते षटक टर्निंग पॉईंट होतं या सामन्यातील, कारण या षटकामध्ये फक्त 6 धावा आल्या होत्या. हा चेंडू नक्कीच चांगला आहे. फ्लाईट दिली होती संदीप पाटीलला, आमंत्रणही स्वीकारलं होतं संदीप पाटीलने. धावसंख्या 42, 42. 9 चेंडू 10 धावांची आवश्यकता. फुलटॉस आहे, उडवलेला आहे आणि षटकार जात आहे. झाले 48 धावा, 4 धावांची फक्त आवश्यकता. चेंडू बॅटवर व्यवस्थितरित्या आलेला नाहीये. अंडरआर्म थ्रो केला होता. 1 धाव कंप्लीट. धावसंख्या 49. मार्जिन ऑफ एरर जो होता या दोन्ही इनिंगमध्ये, तो मार्जिन ऑफ एरर खास करून सौजनच्या षटकाने या ठिकाणी आणलेला आहे. कारण 3 षटकामध्ये तब्बल 45 धावा 15च्या सरासरीने केल्या होत्या मार्कंडे कारिवली संघाने. आणि शेवटचं षटक अतिशय महत्त्वाचं होतं त्यांच्यासाठी. ओहो, इथे चेंडू येतोय थेट सीमारेषा पार आणि षटकार. आणि अशा प्रकारे विजय संपादन करतोय जय बजरंग कारिवली संघ. धन्यवाद, अभिनंदन जय बजरंग कारिवली, अभिनंदन. तर हार्ड लक, टफ लक अगदी मार्कंडे कारिवली. तर आपण जाऊया मित्रांनो या व्यासपीठावरती. खास करून बक्षीस वितरणासाठी जे मान्यवर मंडळी ते उपस्थित आहेत त्यांचा आपल्या एकविरा पिंपलनेर 40+ संघाच्या वतीनं आपण करूया स्वागत आणि सन्मान. दिवे अंजूर ग्रामपंचायतचे नामांकित उद्योजक रणजित सेठ वामन म्हात्रे इथे उपस्थित आहेत. सर्वप्रथम